नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या मर्शोनी येथील बायपास चौकातील हायमॅक्स लाईट पडली बंद. अपघाताचा धोका आणखीनच वाढला. आत्तापर्यंत 15 ते 20 अपघात झालेल्या मर्शोनी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास गेलेल्या चौकातील हायमॅक्स लाईट ही बंद पडल्यामुळे आधीच अपघात प्रणव बनलेल्या या चौकात आणखीनच अपघाताचा धोका वाढला आहे. लातूर नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 361वर मर्शोनी बायपास चौकातील हायमॅक्स लाईट केबल स्पार्किंग होऊन मागच्या काही दिवसापासून बंद आहे. यामुळे अहमदपूर शहरात प्रवेश करणारी वाहने व लातूर नांदेडकडे जाणाऱ्या वाहनाला अंधारामुळे इथे चौक आहे हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एकतर मर्शोनी येथे बायपासवर असलेल्या या चौकात तांत्रिकदृष्ट्या काही चुका आहेत. त्यामुळे इथे वारंवार अपघात होऊन जखमी होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकतर या चौकात राष्ट्रीय महामार्गाकडून आवश्यक त्या गोष्टी सोयीसुविधा करण्यात आलेल्या नाहीत. त्यात लातूर नांदेडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अहमदपूर शहरात प्रवेश करणारे वाहन लवकर दिसत नाही व अहमदपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनास लातूर नांदेडकडून भरधाव वेगात येणारे वाहन लवकर दृष्टीस पडत नाही. त्यामुळे या ठिकाणी आत्तापर्यंत सातत्याने अपघात घडत आहेत. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीवही गमावावा लागलेला आहे. त्यात भर म्हणून की काय, राष्ट्रीय महामार्गाच्या मर्शोनी येथील बायपासवर असलेल्या या चौकात संबंधित कंत्राटदाराने हायमॅक्स लाईट उभा केलेला आहे. परंतु हा हायमॅक्स लाईट गेल्या काही दिवसापासून बंद असल्याने हा चौक अंधारात बुडाला आहे. त्यात अहमदपूर शहरात प्रवेश करणारा जो डांबरी रस्ता आहे त्याच्या बाजूस ज्या साईड पट्ट्या या महामार्गाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी वापरण्यात आलेला मुरुम हा टणक नसल्यामुळे तो चिखलमय झालेला आहे आणि या चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार स्लिप होऊन या रस्त्यावर पडूनही अपघात होत आहेत. त्याचबरोबर बाजूला चिखल असल्याने वाहनांसाठी हा रस्ता शहरात प्रवेश करताना अधिकच अरुंद झालेला आहे. एकतर चौकात अंधार असल्यामुळे चौक आहे हे वाहनांना लवकर लक्षात येत नाही. वाहनाच्या उजेडामध्ये संपूर्ण चौक दिसत नाही. त्यामुळे कोणते रस्ते कुठे जात आहेत हे भरधाव येणाऱ्या वाहनाला लवकर लक्षात येत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत आणि लाईट बंद असल्यामुळे तर अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. राष्ट्रीय महामार्गानेची पुरेशी खबरदारी घेऊन या ठिकाणी असलेल्या त्रुटी त्वरित दूर करून या महामार्गावर अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी व सर्व सोयीसुविधा पूर्ण झाल्याशिवाय आष्टामोड येथे सुरू करण्यात आलेला टोल बंद करावा अशी मागणी प्रवाशातून वाहनचालकाकडून केली जात आहे. मर्शोनी येथील बायपास चौक हा अंधारात बुडालेला आहे. त्या चौकातील हायमॅक्स तातडीने दुरुस्त करून अपघाताचा धोका कमी करण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाने करावं अशी मागणी वाहनचालकाकडून केली जात आहे.